रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ही प्रशस्त इमारतीचं बांधकाम गेले 3 ते 4 महिने सुरू आहे. रत्नागिरी शहरातील किंबहुना जिल्ह्यातली सर्वात उंच अशी प्रशासकीय इमारत या ठिकाणी उभी राहते. सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून ह्या इमारतीचे मजले पूर्ण होणार आहेत 9. तळमजला आणि त्याच्यावरती 8 मजले ह्या इमारतीच्या एकंदरीत बांधकामाचा भाग आहे. सुमारे शासकीय 52 कार्यालय या इमारतीमध्ये सुरू होणार आहेत आणि सुमारे 650 वाहनांची पार्किंगची सुविधा ह्याच इमारतीमध्ये तळमजल्यावरती आणि पाठीमागच्या भागामध्ये होणार आहे. एकंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस यांना त्या निमित्ताने कामाला येत असतो आणि त्याच्या माध्यमातून एकत्रित ही सर्व कार्यालय असावीत की जेणेकरून सामान्य माणसाला आपलं काम करणं सोपं जातं. या हेतूनेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांनी ह्यासाठी सुमारे 100 कोटीपेक्षा अधिक निधी राज्य शासनाकडून मंजूर करून घेतला आणि त्या माध्यमातून ह्या इमारतीचे काम आता सध्या सुरू आहे. काम अत्यंत जलद गतीनं सुरू आहे जेणेकरून त्या माध्यमातून ह्या इमारतीला एक दर्जेदार महत्त्व प्राप्त होईल आणि जिल्ह्याचं भूषण अशी ही इमारत जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या काही काळातच उभी राहणार आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह किशोर मोरे, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.